नमस्कार मंडळी राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण योजना चालू करण्यात आलेली आहे। अग्रिस्टेक योजना ही चालू करण्यात आलेली आहे। या अग्रिस्टेक योजनेचा अर्थ शेतकऱ्यांची फार्मर आयडी ओळखपत्र हे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचं असणार आहे। ज्या काही शासनाच्या माध्यमातून विविध योजना दिल्या जातात त्यामध्ये आपल्याला सहभाग व्हायचा असेल तर ही आयडी आपल्यासाठी खूप महत्त्वाची असणार आहे। आपण जर ही आयडी नाही काढली तर आपलं काय नुकसान होणार आहे आणि त्याचबरोबर ही जर आपल्याला आयडी बनवायची असेल तर त्यासाठी आपल्याला कागदपत्रे काय लागणार आहे, त्याचबरोबर ही आयडी कुठे बनवायची आहे, सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत। खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे, शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे। हा जर व्हिडिओ आपण मिस केला तर परत आपलं मोठ्या प्रमाणात नुकसान हे होऊ शकते। त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करा। तर मित्रांनो चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ। शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण योजना चालू करण्यात आल्या होत्या। ज्या पद्धतीने शासनाच्या माध्यमातून काही विविध योजनेची सबसिडी असेल, स्प्रिंकलर असेल, ड्रीप असेल, ट्रॅक्टरचं अनुदान असेल, कर्जमाफी असेल, पीक कर्ज असेल, पुनर्गठन असेल, पीएम किसानचे पैसे असतील, नवयोजनेचे पैसे असतील, पीक विमा असेल, नुकसान भरपाई असेल, अशा बऱ्याच काही योजनेचे पैसे आपल्याला एकत्र दिले जातात। परंतु बऱ्याच शेतकऱ्यांच्या मिस्टेक आहेत। काही शेतकऱ्यांच्या 7/12ला नाव गणेश आहे, आधार कार्डवर नाव गणेशराव आहे, पासबुकवर नाव विठ्ठलराव आहे, आज वडिलांचं नाव, असे बरेच काही मिस्टेक आहेत। आणि ठाकरे नाव असेल, नाव असेल तुमचं, त्यामध्ये सुद्धा काही तफावती आहेत। त्या कारणाने कुठेतरी सरकारला हे पाहणं महत्त्वाचं ठरते। कारण तर ज्या काही योजना डीपीटी अंतर्गत अर्थातच आपल्याला आधार बेसवर त्या पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा केले जाते। कारण तर यामध्ये कोणत्याही प्रकारचा दुर्व्यवहार होऊ नये त्यासाठी या डीपीटी अंतर्गत म्हणजे आधार बेसवर आपल्याला पैसे शासनाच्या माध्यमातून दिले जातात। आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून दरवर्षी पीक विमा काढला जातो, बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून नुकसान भरपाईचे पैसे मिळतात। त्याचबरोबर महत्त्वपूर्ण योजना म्हणजे पीएम किसान योजना आहे, नमो योजना आहे, त्याचबरोबर स्प्रिंकलरचं अनुदान असेल, ट्रॅक्टरचं अनुदान असेल, शेतकऱ्यांचं बँकेचं पीक कर्ज असेल, पुनर्गठन असेल, बऱ्याच काही योजनेचा फायदा शासनाच्या माध्यमातून आपल्याला दिला जातो। परंतु ही फार्मर आयडी जर आपण नाही बनवली तर यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे। यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारच्या योजनेचा फायदा मिळणार नाही। यामध्ये नाही पीक विमा मिळणार, नुकसान भरपाई मिळणार, त्याचबरोबर आपल्याला नमो योजनेचे पैसे मिळणार, त्याचबरोबर आपल्याला पीक पुनर्गठन असेल, कर्जमाफी असेल, त्याचबरोबर ट्रॅक्टरची सबसिडी असेल, स्प्रिंकलरची सबसिडी असेल, ज्या काही शासनाच्या माध्यमातून सबसिडी अनुदानावर दिल्या जातात, या कोणत्याही प्रकारचे आपल्याला फार्मर आयडी जर नाही बनवली तर आपल्याला हे पैसे मिळणार नाहीत, हे निश्चित आहे। त्याचबरोबर आपल्याला आता ह्या फॉर्ममध्ये किंवा ही आयडी जर आपल्याला काढायची असेल तर त्यासाठी आपल्याला बँकेचं पासबुक लागणार आहे, आधार कार्ड लागणार आहे। आणि आधार कार्डला आपला मोबाईल नंबर कंपल्सरी आहे, तो आधार कार्डला आपला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे। त्याशिवाय आपल्याला कोणत्याही प्रकारचा फॉर्म भरता येणार नाही आणि कोणत्याही प्रकारच्या योजनेचा ही फार्मर आयडी आपल्याला बनवता येणार नाही। त्यासाठी आपला आधार कार्ड आपल्या मोबाईल नंबरला लिंक करा, जेणेकरून आपल्याला शासनाच्या माध्यमातून ज्या काही योजना दिल्या जातात याचा आपल्याला पुरेपूर फायदा घेता येणार आहे। मित्रांनो, त्यासाठी आपल्याला आधार कार्ड लागणार आहे, त्याचबरोबर आपल्याला आपली होल्डिंग लागणार आहे। म्हणजेच अर्थातच आपलं जे लँड रेकॉर्ड असते, म्हणजे आपण काही भागात 7/12 होल्डिंग म्हणतो, काही भागात 8 म्हणतो, तर हे आपल्याला जमिनीचं रेकॉर्ड लागणार आहे, म्हणजे 7/12 लागणार आहे। आणि त्याचबरोबर आपल्याला मोबाईल नंबर आपला कंपल्सरी असणार आहे। मोबाईल नंबर आपल्याला माई सेवा केंद्र या ठिकाणी घेऊन जायचं आहे, त्या ठिकाणी आपलं रजिस्ट्रेशन होईल, त्यावरती आपला OTP येईल आणि OTP आल्यानंतर आपल्याला एक विशिष्ट फार्मर आयडी तयार करून दिलं जाईल। या तयार करून दिलेल्या आयडी अंतर्गत आपल्याला पीएम किसानचे पैसे मिळणार आहेत, नमो योजनेचे पैसे मिळणार आहेत, कर्जमाफीसारखा जो काही मुद्दा आहे, शेतकऱ्यांची कर्जमाफी महत्त्वाची असते, त्यासाठी आपल्याला फार्मर आयडी महत्त्वाची असणार आहे। त्याचबरोबर आपल्याला बँकेचं कर्ज घ्यायचं असेल त्याहीसाठी आपल्याला फार्मर आयडी लागणार आहे, शेतकऱ्यांची आयडी लागणार आहे। त्याचबरोबर आपल्याला जर एखाद्या योजनेत अंतर्गत जर स्प्रिंकलर घ्यायचं असेल, सबसिडी घ्यायची असेल, आणि महत्त्वाचं म्हणजे आता पोखरा योजना चालू करण्यात येणार आहे। या पोखरा योजनेअंतर्गत बऱ्याच काही स्कीम येणार आहेत आणि या योजनेत जर आपल्याला जर सहभागी व्हायचं असेल तर त्यासाठी आपल्याला फार्मर आयडी खूप महत्त्वाची असणार आहे। फार्मर आयडी जर नाही बनवली तर आपल्याला कोणत्याही प्रकारच्या योजनेचा फायदा मिळणार नाही। आणि त्यासाठी जेव्हा आपली माई सेवा केंद्र या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी आपले डॉक्युमेंट घेऊन जायचे, आधार कार्ड घेऊन जायचे, 7/12 किंवा होल्डिंग नंबरचे आपल्याला गट नंबर माहीत असतील तर फारच चांगलं आहे।
होल्डिंग आपल्याला लागणार आहे, मोबाईल कंपल्सरी असणार आहे. या 3 डॉक्युमेंट कंपल्सरी आहेत. आणि जर आपण कास्ट वर्गातील असाल, SC असाल, OBC असाल किंवा ST असाल, तर त्याच्यासाठी जर आपल्याकडे कास्ट प्रमाणपत्र असेल तर ते कास्ट प्रमाणपत्र सुद्धा आपल्याला आवश्यक असणार आहे. जर आपण ही फार्मर ID काढली तर आपल्याला खूप काही योजनेचा फायदा मिळणार आहे. ज्या पद्धतीने आपण बरेच काही शेतकरी त्रसलेले असतो, आपल्याला दरवर्षी माहिती आहे की आपल्याला नुकसान भरपाई असेल, पीक विमा असेल, तर त्यासाठी प्रत्येक वेळेस आपल्याला डॉक्युमेंट द्यावं लागतात, 7/12 द्यावं लागतात, आधार कार्ड द्यावं लागते. असे बरेच काही तफावती निर्माण होतात. बऱ्याच काही शेतकऱ्यांना 100 रुपयाचा बाउंड आता 500 रुपयाला झालेला आहे. सामायिक क्षेत्र असलेले ते बाउंड द्यावं लागते. असे काही जे डॉक्युमेंटचा इतर खर्च आहे ते शासनाच्या माध्यमातून बंद केला जाणार आहे. आणि या फार्मर IDच्या माध्यमातून ज्या काही योजना आहेत त्या आपल्याला पुरेपूर फायदा एकाच ID वरती दिला जाणार आहे. ज्या पद्धतीने आपल्याला व्यक्तिगत आपलं आधार कार्ड असते त्याच पद्धतीने आपल्या शेतकऱ्यांचं शेतीचं आधार कार्ड असणार आहे. आणि फार्मर ID यालाच म्हणतात. शेतकऱ्यांच्या ज्या काही योजना आहेत त्या योजना एकाच ID वरती आपल्याला दिल्या जाणार आहेत. अशा पद्धतीचा एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्कीच शेअर करायला विसरू नका. जय शिवराय.